first we will consider resistor circuit, AC circuit with resistor. रेजिस्टर सर्किट आपण कन्सिडर करू. दोन सर्किट आहेत आणि त्याचे दोन छोटे छोटे प्रूफ आहेत. तर पॉवर ऑफ एसी रेजिस्टर सर्किट. Now we know power is equal to rate of change of energy upon time. बरोबर आहे. इथून आपण ह्या एनर्जीलाच काय लिहू शकतो. एनर्जी इज द फॉर्म ऑफ वर्क. So we can write as a work. It is not omega. ठीक है ना, अपन कैपिटल W करें. Work upon dt. Work किती P dt. Work किती आले? Change in work is P dt. Power into dt. हा dt केलेला. मग बघूया आपण इंटिग्रेशन मध्ये इथं जर आपण काय सप्लाय केलेलं आहे. अगेन in 10th class we know power is equal to V into I. V into I. V काय आहे EMF, I वॉट करंट. दुसरी गोष्ट आहे आपण इथून E सप्लाय केला आहे, दॅट इज E नॉट sin ओमेगा t. I इज इक्वल टू I नॉट sin ओमेगा t. हे आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ पॉवर. बट कंप्लीट सायकल AC इज अ सायनोसॉइडल वेव्ह. AC इज अ सायनोसॉइडल वेव्ह. मग इथून जे इथं पर्यंत लागणारा जो टाइम आहे, दिस इज टाइम पिरियड t. ठीक आहे. अँगल किती असतो 2π. 2π म्हणजे 360 डिग्री असतो. इथून वन सायकल कंप्लीट होते. सो टाइम इज t. नाउ वी आर गोइंग टू इंटिग्रेट टू फाइंड द पावर, एवरेज पावर. वी आर गोइंग टू इंटिग्रेट p dt. p dt म्हणजे काय आपण बघितलं. p dt म्हणजे वर्क आणि वर्क अपॉन टाइम म्हणजे पॉवर. सो यालाच आपण खाली काय करणार आहे, टाइम ने डिवाइड करणार आहे. सो इंटिग्रेशन ऑफ p dt अपॉन टाइम. t इज टाइम. कुठून कुठे इंटिग्रेट करायचं, फ्रॉम 0 टू t. का हो, हे काय आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम इंटिग्रेशन आहे. सो फ्रॉम 0 टू t. लोअर लिमिट इज 0, अपर लिमिट इज t. नाउ पावर इज E into I. Each value I have that, each value I have that. So we can write power average is equal to 0 to t. Each value किती आहे, पावरच्या जागी E into I. E into I dt. ठीक है. E into I dt 0 to t upon 10. So power average is equal to E into I. So काय होणार बघा, E naught sin omega t, I naught sin omega t dt upon t from 0 to t. now बघा p average E naught I naught आणि हा t कॉमन येतो. E naught I naught आणि हा t कॉमन. काय होईल, 0 to t इंटिग्रेशन कुणाच आहे, sin ओमेगा t आणि sin ओमेगा t. sin ओमेगा t म्हणजे काय, sin स्क्वेअर ओमेगा t dt. sin स्क्वेअर ओमेगा t dt. याला आपण इंटिग्रेशनच्या बेसिक रिव्हिजन मध्ये बघितलंय. sin स्क्वेअर x, sin स्क्वेअर x आपण केलं होतं, तर किती आलं होतं, E naught I naught upon t हे असं आलं होतं 1 minus cos 2 omega t upon 2 असं आलं. इंटिग्रेशन ऑफ sin स्क्वेअर x is 1 minus cos 2x डबल अँगल अपॉन 2. हे आपण केलेलं आहे बेसिक फॉर्म्युला वर. ठीक आहे, लास्ट क्लास मध्ये. मग इथं हाफ आहे बघा, हाफचा आपण केलं होतं इंटिग्रेशन, हाफ x येत होतं. नंतर कॉसचं पण केलं होतं. बघूया याला सेपरेटली डिवाइड करूया. इट विल बी इथं बघू p average is equal to E naught I naught upon t half integration of half dt from 0 to t minus integration of cos 2 omega t upon 2 0 to t dt. सेपरेट डिवाइड. जिथं काय नाही आहे त्याचं इंटिग्रेशन काय येणार, t. तुम्ही म्हणा सर x येत आहे. x केव्हा येतं, जेव्हा इथे dx असतो. इथे dt आहे, नंतर t येणार. सो हाफ इनटू dt चा
काय नाही आहे त्याचं टी. अप्पर झिरो लिमिट, लोअर लिमिट, अप्पर लिमिट टी. देन मायनस कॉसचं इंडिकेशन मी तुम्हाला सांगितलं. कॉस समथिंगचं इंडिकेशन येतं साइन समथिंग. तो समथिंग टी आहे का? नाही आहे. तो टी पेक्षा वेगळा आहे, 2 ओमेगा टी. हा 2 ऑलरेडी खाली आहे आणि 2 ओमेगा टी चा डिफरन्शिएशन 2 ओमेगा. 5 टी असतं त्याचं डिफरन्शिएशन 5, 6 टी असतं 6, 8 टी असतं तर 8 आणि जे काही डिफरन्शिएशन आहे ते खाली लिहायचं. चेन रूल डिफरन्शिएशन मध्ये आपण पुढे लिहितो, इथे पुढे लिहिणार खाली. इथं पण आपण अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट अप्लाय करतो 0 to t. मग सॉल्व करूया. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट म्हणजे काय? एकदा अप्पर पुट करायचं, एकदा लोअर पुट करायचं आणि सबट्रॅक्शन करायचं. सो E नॉट I नॉट अपॉन t. अप्पर लिमिट पुट केलं आहे तर किती ना t, लोअर लिमिट 0, t minus 0 is t upon this 2 मायनस. आता इथे एकदा कॅपिटल टी पुट करणार. गमत बघा, या साइन 2 ओमेगा आहे ना, त्याला मी असं लिहू शकतो साइन 2 दिस ओमेगा कॅन बी रिटन ॲज 2 पाय अपॉन टी. ओमेगा काय लिहू शकतो 2 पाय अपॉन टी. एकदा तुम्ही कॅपिटल टी पुट करा अपॉन आणि नेक्स्ट टाइम तुम्ही 0 पुट करणार. 0 जेव्हा आपण पुट करणार त्यावेळी साइन 0 इज 0. साइन 0 इज 0 त्याची चिंता करू नका. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण 0 पुट करणार त्यावेळी साइन 0 ची व्हॅल्यू 0 आहे. मग एकदा t पुट करणार आणि हा ओमेगाला मी लिहिलं 2 पाय अपॉन t. हा 2 ॲज इट इज आणि खाली आहे 2 * 2 4 ओमेगा. बघा ह्या t ला हा t कॅन्सल. आता इथे काय झालंय 2 * 2 ओमेगा म्हणजे 4 ओमेगा 4 पाय. 2 * 2 पाय 4 पाय. बघा हा 2 पाय परत 2 पाय. 0 ला साइनची व्हॅल्यू 0 असते, आताच आपण बघितलं. 2 पाय ला परत 0 असते, हे परत 2 पाय म्हणजे की झालं 2 पाय 2 पाय 4 पाय. 4 पाय ला परत 0 असते. सो व्हॅल्यू ऑफ साइन इज 0. म्हणजे इथे दिलेला 2 * 2 पाय म्हणजे 4 पाय, याची पण व्हॅल्यू 0 असेल. त्यामुळे हे इंडिकेशन इकडचं 0 होईल. उरलं काय फक्त t/2. ठीक आहे. So E naught I naught into t एक dt cancel. So it is E naught I naught upon 2. त्याला आपण जर √2 जर लिहिलं then we can write E naught by √2 into I naught by √2. ओके. लक्षात घ्या या ग्राफ मध्ये this is the maximum value. We call it as E naught. Here we call it as E naught, maximum value E naught किंवा I naught. पण 45 डिग्री वर तिची व्हॅल्यू येते. ट्रिग्नोमेट्रीच्या 45 डिग्री वर तिची व्हॅल्यू येते. ती व्हॅल्यू रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू असते, RMS व्हॅल्यू असते. सो वी कॅन राइट हियर इट इज E RMS. E naught काय मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ √2 इज E RMS into I RMS. रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. दिस इज P एव्हरेज. हा लक्षात ठेवा किंवा हा लक्षात ठेवा. किती टाइम झाला? 47. पॉज करून घ्या. नाउ वी आर सीइंग पॉवर इन AC रेजिस्टर सर्किट. रेजिस्टर सर्किट मध्ये बघितले. आता ऍक्च्युअली ह्या E RMS आणि I RMS व्हॅल्यू काय असतात? ठीक आहे. सो केमिस्ट्री गॅसेस स्टेट मध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा फिजिक्स मध्ये आपण थर्मोडायनामिक्स मध्ये बघणार आहे की रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यूज. When we are studying at micro level, we are considering every molecule. ठीक आहे. प्रत्येक मॉलिक्यूल आपण स्टडी करतो आणि मग त्याची एव्हरेज वेलोसिटी करतो. तुमचे एव्हरेज मार्क्स काढायचे तर कसं करतो? सगळ्यांची सम डिवाइडेड बाय वन काय. ते तुम्हाला माहिती आहे स्टॅटिस्टिक्स मध्ये शिकलाय. पण रूट मीन स्क्वेअर काय असतं? तर समजा ही एखादी x व्हॅल्यू आहे. x RMS काय असणार आहे? पहिल्यांदा सगळ्यांच्या स्क्वेअरची सम आणि त्याचा एव्हरेज आणि ते परत घ्यायचं रूट मध्ये. म्हणजे काय? रूट कुणाचा? मीनचा. मीन म्हणजे डिवाइडेड बाय आहे. मीन कुणाचा? तर स्क्वेअर्स. रूट कुणाचा घ्यायचा? मीनचा. मग हे मीन कुणाचं तरी असलं पाहिजे. कुणाचं असलं पाहिजे? स्क्वेअर्स. स्क्वेअर्सचं मीन आणि मग त्याचा रूट. दिस इज रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू. आणि ही व्हॅल्यू असते 45 डिग्री वरती मॅक्सिमम व्हॅल्यूची. सो E naught by √2 आणि I naught by √2. सो याला आपण काय म्हणू शकतो? E RMS I RMS. E naught काय मॅक्सिमम व्हॅल्यू, I naught काय आहे ती पण मॅक्सिमम व्हॅल्यू आहे करंटची. मग आपण बघूया नेक्स्ट पॉवर लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर जे मी दोन ग्रुप म्हणलं होतं. तर
वरचा लास्ट भाग जरा जास्त वेळ लागला. इंटिग्रेशन घ्या सर्व. तर पॉवर इन एलसीआर सर्किट, पॉवर इन एलसीआर सर्किट. आता हे सिंपल आहे बघा. तुम्ही फेजर डायग्राम बघितली. ओके, इथं काय होतं EL मायनस EC, इथं काय होता ER. याचा रिझल्टंट जो आहे आपण फाइंड केला होता E. रिझल्टंट आपण फाइंड केला होता E. आणि हा रिझल्टंट सपोज ॲट सम अँगल, हा आहे सम अँगल फाय वरती. ओके, फाय वरती आहे. आणि मग इथं करंट होता. करंट सगळे इकडेच होते. IL, IC, IR, टोटल करंट आयच असणार आहे. कारण का एलसीआर सर्किट कसं असणार आहे, सिरीज वाला असणार आहे. एलसीआर सर्किट कसं असतंय, LCR हे सिरीज सर्किट आहे म्हणजे करंट सेम असणार आहे. म्हणजे करंट आपण एकदा I कन्सिडर केलं. मग करंट आणि E, या करंट आणि E मध्ये अँगल कितीचा आहे, फायचा आहे. मग जर आपण याला जर एका डायरेक्शन मध्ये कन्सिडर केलं म्हणजे ह्याचा फेज डिफरन्स कितीचा आहे, फायचा आहे. मग जर मी E ची इक्वेशन अशी दिली E नॉट साइन ओमेगा टी, तर याची कशी लिहिणार, I नॉट साइन ओमेगा टी प्लस फाय. फाय का फाय लिहिलं, मागच्या केसमध्ये फाय एकच होता, रेझिस्टन्स होता. रेझिस्टन्सच्या केसमध्ये ER आणि IR एकाच डायरेक्शनला होते. त्यामुळे दोघांमध्ये आपण साइन ओमेगा टी यूज केलं. पण इथं काय आहे, दोघांचा अँगल वेगळा आहे. E सम याच्यावरती ॲट सम अँगल आणि I काय एक्स एक्सिस वरती. मग याला जर फाय आपण लिहिलं, इथं ओमेगा टी लिहिला तर इथं फाय आहे. दोन्ही पुढे पण तुम्ही फेज ऍड करा. नाव लिहिलं आपण बघितलं आहे वर, आपण बघितलं किती PDT हे आपण बघितले, पॉवर बघितले, काय रेट ऑफ चेंज ऑफ वर्क अपॉन टाइम. मग आपण P एव्हरेज कडे बघूया. P एव्हरेज, सो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू t, इथे येणार PDT म्हणजे वर्क अपॉन टाइम. टाइम ऑफ टोटल सायकल इज t. Then remember one formula for JEE NEET people. Sin A plus B is equal to sin A cos B plus cos A sin B. Sin A cos B plus cos A sin B. ठीक आहे. इथं मायनस असेल तर इथं मायनस. दुसरा आणखी तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर cos A plus B चा आहे cos A cos B minus plus cos sin A sin B. गमत बघा, sin चा एक पॉझिटिव्ह पॉइंट आहे की इथं प्लस असेल तर इथं प्लस, इथं मायनस असेल तर इथं मायनस. पण sin चा एक ड्रॉबॅक आहे, sin सोबत येत नाही. sin असला की दुसरा cos असतो, cos असला की दुसरा sin असतो. cos मध्ये एक फायदा आहे की cos एकत्र येतात, sin एकत्र येतात. पण cos मध्ये एक निगेटिव्ह पॉइंट आहे, एक प्लस असेल तर एक मायनस असतो, इथं मायनस असेल तर इथं प्लस असतो. तर अशा प्रकारे तुम्ही दोन फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता, याची आपल्याला इथं गरज पडते. मग इथं PDT. आता पॉवर म्हणजे काय बघितलं आपण, इट इज E into I dt, व्होल्टेज into करंट 0t upon t. each value किती आहे आता 0 to t. ओके, P एवरेज 0 to t. each value किती आहे, E नॉट sin ओमेगा t, E नॉट sin ओमेगा t. I ची व्हॅल्यू किती आहे, I नॉट sin ओमेगा t प्लस फाय. ह्याच्या टोटल डिनॉमिनेटरला t. This integration is from 0 to t. Now इथून E नॉट I नॉट आणि t बाहेर घेऊया. So P average will be equal to E नॉट I नॉट upon t. हा बाहेर आलेला आहे. आतमध्ये काय होतं 0 to t. हा एक sin ओमेगा t आहे. आणि इथं काय होणार आहे, sin A plus B, दोघांची सम आहे sin A plus B.
मग इथे काय आहे बघा sin a b चं sin a cos b cos a sin b यातला a कोण आहे ओमेगा t b कोण आहे phi सो वी कॅन राइट प्रोडक्ट मध्ये दोघं म्हणून मी ब्रॅकेट दिला इथं काय होणार sin a म्हणजे sin ओमेगा t मल्टिप्लाइड बाय cos b म्हणजे cos phi प्लस आता cos a म्हणजे cos ओमेगा t आणि नंतर cos b म्हणजे काय ना cos phi कळलं ठीक आहे सो sin a cos b आणि cos a sin b मग आता या sin ओमेगा ला आपण आतमध्ये पाठवूया सो इट विल बी p average is equal to e naught I naught upon t 0 to t sin omega t multiply होगा it will be sin square omega t into cos phi plus हा sin omega t इथं multiply होगा it will be sin omega t cos omega t into sin phi समजलं काय पर्यंत आता इथं बघा इथं 2 न वरती आणि 2 न खाली मल्टिप्लाय केलं तर काय होईल इथं जर मी 2 न इथं आणि 2 न इथं मल्टिप्लाय केलं तर दिस 2 sin x cos x 2 sin सिंगल अँगल cos सिंगल अँगल रिव्हिजन क्लास मध्ये आपण बघितलंय इंटिग्रेशनच्या बेसिक क्लास मध्ये दॅट इज p average will become e naught I naught upon t integration from 0 to t इथे ना sin square omega t cos phi त्याला सेपरेट लिहायचं असेल तर सेपरेट लिहूया ठीक आहे याच्या पुढे आपल्याला dt लिहायचं इथं पण dt इंटिग्रेशनचं sin square cos phi हे 2 sin सिंगल अँगल cos सिंगल अँगल it will become sin of double angle sin of 2 omega t upon 2 and 2 cancel into हा sin phi dt आता याचं इंटिग्रेशन आपण आताच केलं नुकतंच त्याचं इंटिग्रेशन केलं आहे त्याला आपण सेपरेटली जरा ओपन करून घेऊया p average is equal to हा याला पण मल्टिप्लाय होईल आणि दिस टर्म इट विल मल्टिप्लाय टू दिस टर्म आल्सो सो याला मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे बघा e naught I naught यातला cos phi बाहेर घेऊया कारण का phi इज अ कॉन्स्टंट टर्म हा phi इज अ कॉन्स्टंट अँगल आहे बदलतोय कोण टाइम बदलतोय कारण इंटिग्रेशन इज रिस्पेक्ट टू टाइम cos phi बाहेर घेऊया अपॉन t इथे येणार आहे 0 to t sin स्क्वेअर ओमेगा t dt ही फर्स्ट टर्म आहे याला मल्टिप्लाय सेकंड टर्म हा याला मल्टिप्लाय होतो मग इथं मल्टिप्लाय झाल्यानंतर काय होणार इथून sin phi बाहेर येतो आणि कोण बाहेर येतो 2 बाहेर येतो इथं बघा काय होतंय e naught I naught into sin phi एवढं बाहेर आलंय अपॉन 2t अपॉन हा 2t ओके उरलं कोण sin 2 ओमेगा t so integration of sin 2 omega t dt this is from 0 to t now separately I have opened this हा ब्रॅकेट याला मल्टिप्लाय केला आणि याला मल्टिप्लाय केला इथं 2 नाही आहे त्यामुळे फक्त t आहे इथं 2 आहे त्यामुळे इथं 2t आहे इथून sin phi बाहेर आला इथून cos phi बाहेर आला याचं इंटिग्रेशन आपण आताच केलेलं आहे sin स्क्वेअर ओमेगा t चं इंटिग्रेशन आता केलेलं आहे त्याचं इंटिग्रेशन काय येतं t upon 2 इंटिग्रेशन आलं होतं तर काय होणार आहे p एव्हरेज तुम्ही व्हिडिओ मध्ये रिमाइंड करा आणि चेक करा की त्याचं इंटिग्रेशन आपण केलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये याच व्हिडिओमध्ये मागच्या प्रूफमध्ये आपण याचं इंटिग्रेशन केलेलं आहे आणि ते आलेलं आहे t upon 2 ठीक आहे मग आता हे उरतंय फक्त so it is e naught I naught sin phi upon 2t इंटिग्रेशन आता याचं इंटिग्रेशन करायचं ठीक आहे हा पार्ट तर झाला हा फर्स्ट पार्ट याचं इंटिग्रेशन इथं पर्यंत याचं इंटिग्रेशन आता इथे येऊया ही टर्म मी आहे अशी इकडे लिहिली
साइन समथिंग, साइन समथिंगचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे मायनस कॉस समथिंग. मग इथे जे प्लस साइन आहे ते पुसतो, इथे ना मायनस कॉस समथिंग. कॉस समथिंग किती आहे 2 ओमेगा टी, 2 ओमेगा टी. मग तो समथिंग टी आहे का नाही, त्याचंही करायला पाहिजे डिफरन्शिएशन. 2 ओमेगा टी चं डिफरन्शिएशन 2 ओमेगा, ते चेन रूल मध्ये कुठे लिहिणार, खालती लिहिणार, लोअर लिमिट टू अपर लिमिट. आता एकदा आपण काय चेक करूया ही व्हॅल्यू किती येते. लोअर लिमिट टू अपर लिमिट ही व्हॅल्यू एकदा चेक केली आपण तर आपल्याला आन्सर करायला सोपं जाईल. आपण इथं चेक करूया. तुम्ही व्हिडिओ पॉज करून आतापर्यंत लिहून घ्या, मध्ये मध्ये मला पुसावं लागतंय. तर cos 2 ओमेगा टी, cos 2 ओमेगा टी अपॉन 2 ओमेगा हे आहे 0 पासून t पर्यंत. आता ह्या ओमेगाला 2 पाय आपण टी लिहूया. काय होणार cos 2 into 2 पाय अपॉन t into ओमेगाची व्हॅल्यू 2 पाय अपॉन t, स्मॉल t ची व्हॅल्यू कॅपिटल T. आता एकदा t पुट करणार, एकदा 0 पुट करणार अपॉन 2. या t ला हा t कॅन्सल मायनस, आता 0 पुट करणार लोअर लिमिट. सो cos 2 ओमेगा into 0 अपॉन 2 ओमेगा. बघा एकदा तुम्ही कॅपिटल T पुट केला, याला काय पुट केला 0 पुट. इथं मी या ओमेगाला 2 पाय बाय t लिहिलं नाही. का लिहिलं नाही, कारण असंही आपण 0 ने मल्टिप्लाय करणार होतो, 0 पुट करणार होतो म्हणजे 0 च येणार होतं, त्यामुळे मल्टिप्लाय करायची गरज नाही. पण रिमेंबर वन थिंग, cos 0 इज नॉट 0, cos 0 इज 1. जसं लास्ट केस मध्ये sin 0 ची व्हॅल्यू 0 झाली होती, cos 0 ची व्हॅल्यू किती होणार आहे 1 होणार आहे. हे झालं 1/2 पाय. इथं बघा t कॅन्सल, 2 into 2 4 पाय. cos चा ग्राफ कसा असतो, cos चा ग्राफ इथून चालतो, 0 ला किती असतो तो 1 असतो. परत इथं असतो 2 पाय, 2 पायला पण 1 होतो, 4 पायला पण किती होतो 1 होतो. cos ची व्हॅल्यू sin च्या उलटी असते, जिथं जिथं sin 0 होतो तिथं तिथं cos 1 होतो. मग इथं 2 into 2 पाय म्हणजे 4 पाय, 4 पायला sin आजच्या केस मध्ये 0 झाला होता, मग इथं 4 पायला cos किती होणार आहे 1. आता गंमत बघा, 1/2 पाय 2 ओमेगा मायनस 1/2 ओमेगा हे किती होणार आहे 0. म्हणजे इथं ज्यावेळी मी अपर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करणार आणि मायनस करणार त्यावेळी ही सगळी टर्म काय होऊन जाणार आहे 0 होऊन जाणार आहे. मग आपल्याला काय मिळालं, मगाच आन्सर मिळालं, फक्त एक्स्ट्रा कोण आहे cos पाय, एक्स्ट्रा कोण आहे cos पाय, t गेट कॅन्सल, हे सगळं 0 झालं, एवढं उरलं. सो मी असं लिहिणार t ह्या 2 ला मी लिहू शकतो √2 into √2, एक √2 याच्या खाली येणार, एक √2 याच्या खाली येणार. इट विल बी e0 upon √2 into i0 upon √2 into cos पाय. e0 by √2 आणि i0 by √2 म्हणजे काय, इट इज e RMS into I RMS into cos phi. This is the average power in LCR circuit. काय फरक होता, फक्त रेजिस्टर सर्किट मध्ये इथं cos phi नव्हता, फक्त I RMS into I RMS असं लक्षात ठेवा, किंवा E0 I0 upon 2. या केस मध्ये काय आहे E0 I0 upon 2 into cos phi. आता बघा हे प्रूफ तुम्हाला थोडेफार डिफिकल्ट वाटले असेल. दुसरी गोष्ट आज आहे गुरुवार, परवा दिवशी तुमची सॅटर्डेला टेस्ट आहे. आता टेस्ट साठी तुम्ही आता सगळे प्रूफ याला काय करा, हे बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहे, जेई मेन्स आणि ऍडव्हान्स साठी इम्पॉर्टंट आहे, नीट साठी इम्पॉर्टंट आहे. सो इन डेप्थ या प्रूफच्या कन्सेप्ट मध्ये घुसायचं असेल तर तुम्ही थोडासा याला टाइम द्या. हां, फॉर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्ही काय करा, या प्रूफला पटपट स्टडी करा आणि फायनल फॉर्म्युला घेऊन तुम्ही पुढे चला. मग काय असेल रेझोनेटिंग फ्रिक्वेन्सी असेल, रेझोनन्स आपण बघितला, त्यानंतर काय बघितलं 3 टाइपचे सर्किट बघितले, एसीचा प्रूफ बघितला, हाऊ एसी सायनोसॉइडल. आता प्रूफ तर तुमच्या ऑब्जेक्टिव्ह एक्झामला येणार नाही, कुठलेच प्रूफ येणार नाही, काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. सो तुम्ही फॉर्म्युलाकडे लक्ष द्या 2 दिवस जर असतील तर, आणि प्रूफ परत एकदा टाइम घ्या, इव्हन तो आफ्टर द टेस्ट, सॅटर्डेची टेस्ट झाल्यानंतर सुद्धा तुम्ही थोडासा टाइम घ्या आणि परत हे प्रूफ परत रिवाइज करा. खूप छान चॅप्टर आहे. आणि पुढे जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला जाल, 2 ब्रँच आहेत, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, आणि तिसरी ब्रँच आहे मेकॅट्रॉनिक्स.
जी मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रॉनिक्स प्लस कॉम्प्युटर सायन्स, आणि चौथी एक आहे ट्रिपल ई म्हणजे इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. या 4 ब्रँचसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. थँक्यू व्हेरी मच. स्टडी वेल.